पार्टीचं आरटीओचं आता इथं शिबिर लागलेलं आहे. शासकीय शुल्कामध्ये आरटीओची सगळी कामं करून मिळत आहेत इथे आणि निर्भय महाराष्ट्र पार्टीची वाहतूक सेना जी आहे त्याचं आपण सदस्यत्व त्यांना देतोय. या निमित्तानं आम्ही पिंपळगाव बसवंतला आलेलो आहे. पण निर्भय महाराष्ट्र पार्टीचं अतिशय निर्भय आणि निडर असं काम पाहून तरुण आकृष्ट होत आहेत. आता हा कळवण सटाण्याकडचा युवक आहे पण पोट भरण्यासाठी पिंपळगावला आलेला आहे. त्याला जसं समजलं की निर्भय महाराष्ट्र पार्टी इथे पिंपळगाव बसवंतला आली तर त्याला या पक्षात प्रवेश करावा वाटला. तर त्याला आपण पहिल्यांदा त्याचं ओळख करून घेऊ आणि त्याला या एवढ्याशा छोट्या नगभर अशा पक्षामध्ये काय यावं लागलं, काय यावं वाटतं. ब्रँडेड पक्ष पडलेले ना, याला नखशिकांत सोन्यानं मडवू शकतील असे पक्ष पडलेले असताना हा आमच्यासारख्या फाटक्या पक्षात का आला असावा हा प्रश्न मला त्याला विचारावा वाटतो. खरं तर धन्यवाद, तुम्ही काही थोडा वेळ दिला माझ्यासाठी. पण असं विशेष काही कारण नाही आहे की मी कुठल्याही पक्षात म्हणून नाही आहे. एक आपला माणूस म्हणून मी तुमच्याकडे आलो. या बात कुठलाही पक्ष नाही, काही त्याच्यामध्ये काही स्वार्थ नाही, काही नाही. एक चांगलं काम करत आहात आणि याला सहकार्य करावं अशी एक इच्छा म्हणून मी तुमच्याकडे. अभिनंदन, स्वागत आहे. भारत माता की जय. वंदे मातरम. वंदे मातरम. अरे लाचखोर भ्रष्टाचारी हेच करे देशद्रोही. आवाज नाही आला रे. लाचखोर भ्रष्टाचारी हेच करे देशद्रोही. लाचखोर भ्रष्टाचारी हेच करे देशद्रोही. अरे या देशाची मालक मालक जनताच मालक. मालक मालक जनताच मालक. बसा, बसा. नाही ना शेत काही नाही निघालं.